नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे. कारण शेतकरी बांधवांनो, केंद्र सरकारने आता देशभरातील शेतकऱ्यांसाठी आणि महाराष्ट्रातील काही विशेष शेतकऱ्यांसाठी एकूण 24,000 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. मित्रांनो, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन लवकरच म्हणजे 1 फेब्रुवारीला आपला अर्थ बजेट जो आहे तो सादर करणार आहेत आणि त्या बजेटमध्ये या योजनेची घोषणा केली जाणार आहे. मित्रांनो, ही योजना कोणती आहे? आपल्या महाराष्ट्र राज्यातील किती जिल्हे असे आहेत की त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे? कोणकोणते शेतकरी याच्यामध्ये पात्र ठरणार आहेत? जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तुम्हाला कसा फायदा होणार आहे तेही या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. कारण शेतीविषयक प्रत्येक महत्त्वपूर्ण सरकारी योजनांबद्दलची प्रत्येक महत्त्वपूर्ण माहिती आपण सर्वात आधी आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांसाठी घेऊन येत असतो. तर चला, जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात आणि जाणून घेऊयात की या योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्याला कसं बळकट करता येईल, त्यांचं उत्पन्न कसं वाढवता येईल आणि सरकार याच्यामध्ये त्यांना कसा हातभार लावणार आहे. नमस्कार मित्रांनो, आपण आता 24,000 कोटींच्या निधी उपलब्ध होण्याबाबतची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत. तर मित्रांनो, या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी PM धनधान्य कृषी योजनेची घोषणा केली होती. याच योजनेच्या अधिकृत अंमलबजावणीसाठी दिनांक 11 ऑक्टोबर 2025 पासून सुरू होण्याची घोषणा स्वतः नरेंद्र मोदी यांनी केलेली होती. या योजनेचा लाभ अर्ज शेतकऱ्यांना अधिक प्रलभ करून सर्व सिंचनाच्या समस्या संपविण्यासाठी प्रधानमंत्री यांची ही घोषणा 24,000 कोटी इतकी आहे. त्यामुळे देशातील शेतकऱ्यांना फायदा होईल हे आपणास सविस्तरपणे समजून सांगणार आहोत. नमस्कार शेतकरी मित्रांनो, देशातील सर्व शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या मदतीने संयुक्तपणे अर्थात राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या संयुक्तपणे ही योजना राबवून समृद्ध करण्याचा हा एक मोठा उपक्रम सत्ता केल्या सरकारने हाती घेतलेला असून ज्या शेतकऱ्यांना प्रत्येक उत्पादनाला भाव तर मिळणारच आहे, सोबतच अधिकाधिक उत्पन्न कसे घेता येईल यासाठी देखील या योजनेच्या माध्यमातून अतिरिक्त मदत देखील केली जाणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, ही मदत सिंचनाद्वारे केली जाणार आहे. जसे की सिंचनासाठी लागणारे पाईप, पेरणीसाठी लागणारी बियाणे, मशागतीसाठी ट्रॅक्टर यावरती जास्तीत जास्त अनुदान देण्यात येणार आहे. तसेच शासनाच्या उद्देशाने व हेतूने या योजनेचा प्रारंभ हा 11 ऑक्टोबर 2025 पासून केलेला आहे. तसेच 2031 पर्यंत सर्व शेतकरी आत्मनिर्भर बनून व भारत त्याचे आत्मनिर्भर स्वप्न पूर्ण व्हावे याकरिता देशातील 100 जिल्ह्यांची निवड करण्यात येणार आहे. मित्रांनो, देशभरातील कृषी उत्पन्नामध्ये कमकुवत असलेल्या एकूण 100 जिल्ह्यांची यादी महाराष्ट्रामधील त्यात 9 जिल्ह्यांचा समावेश केला आहे. जसं की राज्यातील रायगड, पालघर, धुळे, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली अशा या 100 जिल्ह्यांमध्ये 9 जिल्ह्यांचा समावेश असणार आहे. यामध्ये या जिल्ह्याच्या उत्पादन क्षमता कमी झालेली दिसून येत असल्यामुळे किती शेतकऱ्यांना अधिक उत्पादन काढणे शक्य होत नाही आणि अशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून थेट लाभ देण्यात येणार आहे. तर मित्रांनो, शेतकऱ्याला याचे अनेक फायदे होताना दिसून येत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना शेती अंतर्गत साधने खरेदी करण्यासाठी अनुदान देण्यात येणार आहे. तसेच सिंचनाचे नवे व सर्व प्रश्न मार्गी लावले जातील आणि आधीपेक्षा फास्ट आणि ऑटोमॅटिक सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादनात घट न होता उत्पादन वाढेल. तसेच काढलेल्या उत्पादनाला जास्तीत जास्त भाव देणारे बाजारपेठमध्ये देण्याची सुविधा निर्देश सरकारने घेतलेला आहे. तसेच शेतीला एक उद्योग समजून त्यावर रोजगाराची संधी उपलब्ध करून करण्याचा प्रयत्नसुद्धा या योजनेच्या माध्यमातून केला जात आहे. तर मित्रांनो, देशातील शेतकऱ्यांचे भवितव्य बदलणारी ही प्रधानमंत्री धनधान्य योजना असून त्याचा लाभ नियुक्त केलेल्या या 9 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना डायरेक्ट मिळणार आहे. तसेच यामध्ये तयार केलेल्या समितीच्या माध्यमातून राज्य कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांनीसुद्धा सहर्ष स्वागत केलेले असून लवकरात लवकर प्रारंभ व्हावा यासाठी देखील प्रयत्न महाराष्ट्र शासनाकडून होत आहेत. तसेच ही योजना तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल का नाही हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे.